मराठवाड्यातील काही लोकप्रतिनिधींची कुणबी प्रमाणपत्र ही पडताळणी समितीकडून रद्द करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आहेत। दादा, काय सांगणार की आज तुम्ही प्रमाणपत्र रद्द झालेल्यांची भेट घेतलेली, त्यांच्याशी संवाद साधलेला आहे, काय एकूण यातला सार निघालेला आहे? काय खरं आहे काय खोटं हे मला बघायचं होतं। जे वावड्या उठविल्यात राज्यात सगळ्या की हे प्रमाणपत्र रद्दच होणार, आमकच होणार, तमकच होणार, ही जे वावडे उठवले होत्या ही कट होता, नियोजित कट होता सरकारनं माझ्या विरोधात फडणवीसांनी त्यांनी रचलेला, बावनकुळ्यांनी यांनी रचलेला एक कट होता। ओके, याला उघडं पाडायचं। याला जर आपण हे आंदोलनात ठेवलं तर 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र द्यावं लागणारे, सातारा संस्थांचे गॅझेटियर काढावं लागणार, त्यांच्या मुळावर आले ते। कोल्हापूरचे गॅझेटियर, सातारा संस्थान आणि पुणे औंध गॅझेटियरचं GR काढणं हे मुळावर आलंय त्यांच्या, तो काढायचा नाही। त्याच्यापेक्षा याला बदनाम करा, संभ्रम निर्माण करा। कुणबी प्रमाणपत्र जर काढले तर नोकरीत, शिक्षणात तुम्ही बाहेर पडणार, ते खोटे ठरणार। शिंदे समितीने शोधलेल्या नोंदीत खोटे कसं काय ठरणार? म्हणून यांनी ते संभ्रम निर्माण केला। नसतं मला बोलायचं नव्हतं, मला या राजकारणाशी काय देणं घेणं, पण यांच्यामुळे 2-2, 3-3 हजार पोरांचे वाटोळे व्हायला लागले। आता ते तिकडचं प्रमाणपत्र रद्द बोडखेच केले, व्हॅलिटी ना त्याची, तिच्या चुलत भावाची व्हॅलिटी, आणि हिचं रद्द केलं। हे हांडेचं 3000चं गाव आहे, वाटोळ करून टाकलं गावाचं पुऱ्या। त्याच्यात सांगते ते पत्र आहे की द्या म्हणून, हे पत्र आहे त्याच त्या समितीच द्या म्हणून। काय म्हणतोय ते? जात पडताळणी समिती अर्जदाराच्या कुणबी जातीच्या दाव्याबाबत पूर्णपणे समाधानी झाली। जात पडताळणी समितीचा अंतिम निर्णय, जात पडताळणी समितीने एकमताने अर्जदार दई हंडे ज्योती श्रीधर यांचा कुणबी ओबीसी जात दावा वैध व्हॅलिड ठरवून जात वैधता प्रमाणपत्र देण्याचा आदेश दिला आहे। कस का रद्द होते? होय, सरकार मुद्दा पुरावे असल्याशिवाय सरकारने जाणून बुजून ही कट रचला। हेच पारवेच आहे, हेच त्या नगरसेवाचं बावनकुळीत। आता मराठ्यांना माहित झालं, मराठ्यांना वाटलं संभ्रम निर्माण केला, कसं का रद्द व्हायला बाबा, मग खोटे आहेत का काय प्रमाणपत्र? 58 लाख नोंदी शोधल्या, ती रेकॉर्ड सापडाय, ते खोटं नाहीये। लोकांच्या डोक्यातलं टेन्शन गेलं। बावनकुळेने हे सगळं रद्द करायला लावलं, बावनकुळेचं पत्रच व्हायरल केलंय। बावनकुळे म्हणतात की जर माझी नार्को टेस्ट करण्याची जर गरज असेल तर मी नार्को टेस्ट तयार आहे। तो नार्को टेस्ट कर, नाही तिकडं कुत्र्याचं रक्त काढून पी, खाय, तो रक्त न्याजा नको नेऊ, सडकर रक्त कर, तो त्या रक्ताची नार्को टेस्ट नको, तो मराठीच वाटलो केला। नार्को टेस्ट काय करायचे? पत्र तो आहे का मा आहे? ते किती नालायकपणा आहे बोलण्याचा। नार्को टेस्ट कशात करायची? त्याला माझी काहीच हरकत नाही नार्को टेस्ट कशात करायची? कशामुळं? काय कारण विचार म्हणलाय तो या संदर्भात, आजच्या संदर्भात? प्रमाणपत्र आहे ना, झक माऱ्या तो इन्व्हेस्टमेंट करून दिली ना, तो रद्द करा म्हणून। नार्को टेस्ट काय करायचं त्यात? आता तो पत्र इन्व्हेस्टमेंट करून दिलं का नाही? कारण तो हा एक पी श्रीलिंगिका काहीतरी आडनाव आहे त्याचं, श्रीलिंगिका पुरुष लिंगिका कोण आहे कोणाला माहिती हो, ती श्रीलिंगी काहीतरी आहे, तो त्या टोळीतला आहे, पळीतल्या। त्यांनी बावनकुळेकडे बसून इन्व्हेस्टमेंट करून घेतली, वाचून आपल्याला हे रद्द कराव्याच लागतात म्हणे। आपल्या कधीच हार झालेली नाही म्हणे उमेदवाराची तिथं। काय म्हणला ते बावनकुळ्याला? आपली कधीच हार झालेली नाही तिथं, ह्यावेळेस हार झाली। हे पट्ट्याचे काम येत म्हणून लोक मानते। तुम्हाला दादागिरीवर, गुंडगिरीवर निवडून यायचं कसे येते? बावनकुळ्याला सांगितलं काही करून रद्द करा, त्या बावनकुळ्याला लगेच इन्व्हेस्टमेंट केली, रद्द करण्यात यावेत म्हणून। याच विषयावर देवेंद्र फडणवीस म्हणतात की जर कोणाचे काही आक्षेप असतील तर ते बघण्यात येतील का म्हणे? आता थोडा वेळ आक्षेप काय? आता हे काय याला आक्षेप म्हणतात का? चाठळवणी बोलायचं बंद करावं फडणवीसांनी। चाठळ जे असतात ना, ते खेड्यापाड्यात बसलेले असतात बघा, ते पारावर पण नसतात, ते नदीच्या कडीला असतात। दाव्याचं निवड ठोला की खायला जाते, ती असते, त्याला चाठळ म्हणतात। ते थोडे चाठळपणा कमी करावं, थोडस वागण्यात बदल करावं। लय तुम्ही बी मेटाकुटीला आले होते, लय गुडघ्यावर आलते। तुम्हाला घोडे लावले का मोदी साहेबांनी आणि अमित शहा साहेबांनी खासदारकीला गेल्यामुळं? तुमचं अस्तित्व टिकवायसाठी मराठ्यांनी लय खस्ता खाल्ल्या, तुम्ही लय गायावाया करत होते। ते मला नका काढायला लो ती विषय, बरं का फडणवीस साहेब? तुम्ही
लय जीव सोडून द्यायच्या टायमाला ते मासा पाण्यात बाहेर फेकीत येत तसा. या नीतीने मराठ्यांचा बदला नका घेऊ तुम्ही. आता ध्यानात आलं का तुमच्या? तुम्ही ही जी वागणूक मराठ्यांना द्यायला लागलात ना, ही तुमच्यासाठी लय घातक आहे. त्या बावनकुळ्यामुळे मी तुमच्या पक्षाचा लय मोठा देवारा करू शकतो. आजच्या पत्रकार परिषदेत तुमचा रोग जो होता हा एकनाथ शिंदेकडून पाहायला मिळाला. गेल्या 3 वर्षात तुम्ही एकनाथ शिंदेवर नुसती टीका पण केली नव्हती, मात्र आज तुम्ही त्यांच्यावर आरोप केलेले आहेत. तुम्ही मला भरोसाच बसत नव्हता की ही माणूस असं करेल म्हणून. लय तळ हाताच्या फोडाप्रमाणे जगलोत आम्ही, त्यांना वागवलं. लय लोक अंगावरती घेतले त्यांच्यासाठी. इतक्या लोक ते बेमान होते ना मराठीशी. आणि ते तुम्हाला मतदान करणार आहेत होय? तुम्हाला ते पाहिजेत ना, घ्या ते. तुम्हाला बघू ते मतदान करतात का. अरे काय दगा असतो का एवढा. शिंदेपेक्षा उद्धव ठाकरे बरे होते असं म्हणायची वेळ असं देखील आपण म्हणाला. येऊ देऊ नाही त्यांनी ती. मराठ्यांनी उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष मोठा केलाय. मराठ्यांनी पवार साहेबांचा, शरद पवार साहेबांचा पक्ष मोठा केला, अजितदादांचा केलाय. एकनाथ शिंदे, अजितदादा हे मराठ्यांचे आहेत म्हणून मराठ्याचे पोरं त्यांच्या स्थानिक जिल्हा प्रमुखाच्या मागे आहेत, त्यांच्या स्थानिकच्या महापौरांच्या मागे आहेत, नगराध्यक्षाच्या मागे आहेत, जिल्हा परिषद सदस्याच्या मागे आहेत, आमदार मंत्र्यांच्या मागे आहेत मराठ्यांच्या पोरं. पण तुम्ही मराठ्यांचेच पोरं बरबाद करणार असलात तर आत्ता जोळी रिकामी होणार आहे शिंदे साहेब तुमची. आता पटका 2029 ला बसेल लय लवकर आधी सुद्धा. आता हे लोकांना कळून चुकलंय की शिंदे साहेब कळून देणार, पण ओबीसीच्या नेत्यापेक्षा सुद्धा मराठ्याशी क्रूर वागायला लागलेत. बावनकुळेमुळे देवेंद्र फडणवीसांचे 25 ते 30 आमदार मी पाडेल असं तुम्ही जाहीर इशारा दिला. पाडीनच. बावनकुळ्या जर गरजेचा असला फडणवीसांना मराठ्यांचं वाटोळ करायसाठी, मग आमचं पोरांचं वाटोळ करणार, आम्हाला त्यांच्या पोराच्या डोळ्यात पाणी आणावंच लागेल ना. सोडणार आहे का आम्ही? बरं, उद्यापासून तुमचा दौरा सुरू होणार आहे पश्चिम महाराष्ट्राचा. कसा सगळ्या राज्यातच होणार आहे. आता मराठी कालपासून खवळलेत, कारण मराठ्याचा संभ्रम निघून गेला. हे ओरिजिनल नोंदी असून बावनकुळ्याने रद्द करायला लावल्यात असं पत्रच दिलं. आपण तोंडी नाही बोललो, बावनकुळ्यांनी इन्व्हेस्टमेंट करून दिलेलं पत्रच मराठ्यांना दिलंय आपण आता मीडियाच्या माध्यमातून. त्यामुळे मराठ्यांचा गैरसमज निघून गेलाय. खऱ्या नोंदी आहेत. पाटील इमानदारीने लढतोय, जरांगे पाटील. पण सरकार जाणून बुजून नोंदी रद्द करतय. पाटील तरी काय करील? त्यासाठी मराठ्यांना एकजुटीनं आता पुढे राहावं लागणार. 29 ऑगस्ट पूर्वी तुम्ही मागण्या मान्य करण्याची सरकारला मागणी केलेली आहे, मात्र मागण्या मान्य न झाल्यास आपण उपोषण करणार असं तुम्ही जाहीर केलेले. आता हे उपोषण किंवा आंदोलन जे होईल ते संभाव्य आंदोलन उपोषण अंतरवालीत होईल का मुंबईत होईल? आता मी निर्पात काढणार आहे त्यांचा. आता त्यांचा निर्पात काढणार आहे. मुंबईत जाण्यासंदर्भात काही निर्पा कळतो का तुम्हाला? तुम्हाला तर मिळत नाही लागला, पण त्यांना बी नाही लागला. निर्पात काढणार आहे त्यांचा. काही बैठक वगैरे घेणार तुम्ही? आता बैठक सुरू आहेत उद्यापासून. आता लय रामदळ होणार. आता तुम्ही मराठ्यांचं वाटोळ केलं म्हणल्यावर तुम्हाला सुखान खाऊन देणार आहेत आम्ही. खरं असून खोटं असेल ना मग ठीक. बावनकुळ्या सांगतो रद्द करा आणि मराठ्याचं वाटोळ करणार. मराठ्यात संभ्रम निर्माण करून देणार. कोणाच्या हाताने? मराठ्यांच्या काही अभ्यासकांनी, समन्वयकाच्या हातात. आम्ही आधीच सांगत होतो, काही अभ्यासक आहेत आमच्यात, आम्ही आधीच सांगत होतो. काय सांगत होतो रे? केळे. एकनाथ शिंदेचे काही समन्वयक अभ्यासक जे आहेत ते तुमच्या विरोधात कट रस्ता आहे, आंदोलन करण्याच्या तयारीत आहे तुम्ही म्हणा. कोण? एकनाथ शिंदेचे काही लोक काही काय एकनाथ शिंदे स्वतः. एकनाथ शिंदेच्या बाळासाहेब भवन मध्ये एकनाथ शिंदेना शिव्या देणारे आणि मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून विरोध करणारे बाळासाहेब भवनला काय करतात? शिंदेनीच मराठ्यांना कोयतेने कापू म्हणणारे, आरक्षणाला विरोध करणारे जालन्याच्या एका महान नेत्यांमुळं. आम्हीच माया केली म्हणून नाही कमी मताने आलाय तो निवडून. नाही तर उलसी गांग घालेला असत तर धुऱ्याच वर झाले असत. त्याच्या बी त्यांनी उपनेता केला डायरेक्ट. म्हणलं ठीक आहे, झालं असं. काय असतंय, चालूच असतंय. बार बार कस का होतंय? याच एकनाथ शिंदेचा एक आता नवीन झालेला नेता आहे. नवीन मुसलमान झाला, रोजाचा महिना आला तसा नवीनच झाले. त्याला काय करावं काय करावं काही कळानेच. त्याला एक कॉलेज दिले हसन मुश्रीफनी. काय करावं काय नाही कळा. एकदाच एकनाथ शिंदेने एका पत्रकारासंग फोटो काढाय. त्याला सुधारणाच त्याला काही काय करावं काय नाही. नुसता हवातच देव. हवात म्हणजे एक पक्षी लेंड्या खातो बघा आणि हवातच जगतो देव, तसा एक झालाय त्याला. तो एकनाथ शिंदेच्या एक नवीन झालेला नेता त्याच्या कॉलेजवर बैठक घेतो. तुमच्या विरोधात काही समन्वयक काही अभ्यासक गोळा करतो आणि तिथं म्हणतो एकनाथ भाई आपल्या मागे आहेत, खूप ताकद लावणार आहेत, फूट पाडायची मराठ्यात.
मग आंदोलन करायचंय. पण लोक मराठ्यांच्यावर सोडत नाही, कारण यांनी पुरं आयुष्य घातलंय, काहीच दिलं नाही मराठ्याला आतापर्यंत. मी काही ना काहीतरी दिले. मग जार खोटा असेल, पुढे निघणारे खोटे असतील, पण 58 लाख नोंदी एसीबीसी हे दिलेलं थोडं नाही, हे मराठ्यांना लय दिलंय. त्यामुळे मराठे खुश आहेत. चुकलेला जार मी पुन्हा काढीन ना, हेही मराठ्याला माहिती. मला बाजू सरकायचे लोक, मग लोक साव्या ती शिरसाट पुरीनार लोक कोणी का नुसती गर्दी करायची मराठ्यात फुटकर दाखायसाठी, आणि ते तिसऱ्याच जातीचे दुसरेच उभा राहणार. सरकारला आणि एकनाथ शिंदे याचे परिणाम भोगावे लागतील लय लवकर, लय लवकर. बरं. एकनाथ शिंदे एकदा म्हणले होते, मी वेळ आलो करेक्ट कार्यक्रम करत असतो. मी का वेळ यायच्या आधीच करीत असतो. मी लय येड्या आहे. मग मला काय मागणं पुढं काही नाही. पण तुमचे करिअर उद्ध्वस्त करायला मला काही लागणार नाही. मी तुमचे लय मोठे पडू टाकी. अरे यांच्या जिल्हा प्रमुखाच्या मागे माझ्या मराठीचे पोर आहेत का? एकनाथ शिंदे साहेब मराठ्याचा आपला आहे, आम्ही त्यांच्याविषयी चांगलं बोलतो ना. काय बेमान झाला रे तुम्ही, इतके बेमान झालात. फडणवीसाच्या अंगावर जातो आम्ही शिंदेसाठी, कोणाच्या अंगावर जातो? म्हणजे आमचे मराठी, आणि तुम्ही आमचा बदला घ्यालेत काय? बरं, शेवटचा प्रश्न, सरकारला इशारा काय असणार आहे आणि कशा प्रकारचा पुढच्या आंदोलनाची रूपरेषा? तुम्ही हे वैधच करू नका, मग दाखवतो तुम्हाला. खरे असून खोटे कसं काय केले तुम्ही हे प्रमाणपत्र? मला राजकारणावर बोलायची गरज नाही, पण माझ्या मराठ्याचं वाटलं व्हायला लागलं पोरायचं दुसऱ्या यांच्यामुळं. यांना जेलात टाका, आम्हाला काय देणं घेणं नाही. की बाकीच्या पोराचं वाटलं व्हायला त्याचं काय? मराठ्यांना आज गैरसमज पुरा निघालाय. हा, मी जर ते पत्र दाखल नसतं, वर मला बोलून उपयोग नव्हता. बावनकुळ्याने हे सगळं रद्द करायला लावलंय फडणवीसाचं सांगण्यावर. मग भाजप मधल्या मराठ्यांच्या पोराचं वाटलं होत नाही याच्यात. आता कित्येक तर भाजपचे नाहीत का झालेले, झालेलेच आहेत, नोकऱ्यात गेलेले आहेत, शिवसेनेचे गेलेले आहेत. त्यांचं नाही वाटलं करायचं. म्हणून पक्षाला लय महत्व देऊ नका. आरक्षणापुरतं जातीला महत्व द्या, आणि नंतर पक्षाला पण महत्व द्या. पण तुम्ही सगळ्या मराठ्याच्या आमदारांनी, मंत्र्यांनी आणि गावागावातल्या कार्यकर्त्यांनी जातीच्या लेकरासाठी, जातीसाठी भांडा, हे गरजेचं आहे. नक्कीच जाऊन पोहोचवतो या ठिकाणी मनोज जरांगे पाटील उद्यापासून आपला दौरा सुरू करणार आहे, आणि त्यांचा आता हा राज्यव्यापी दौरा असणार आहे. आणि तत्पूर्वी त्यांनी सरकारला इशारा दिलेला आहे की सरकारने सर्व मागण्या मान्य कराव्यात नसता 29 ऑगस्ट रोजी पुढील आंदोलन होणार आहे. गौरव साळी, मुंबई तक, अंतरवालीसाठी, जालना.